मालिकावीर आणि अशी अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेमध्ये 24 संघ सहभाग घेतील आणि प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा खेळला जाईल। प्रवेश फी आहे 8500। या स्पर्धेसाठी संपर्कासाठी अनिकेत पाटील असे नितीन मडवी, गंगाधर इंगोले आणि जयेंद्र मडवी या सगळ्यांची संपर्क साधा आणि दिवा ग्रामस्थ मैदान दिवा खोडीवाडा या मैदानामध्ये म्हणजे याच मैदानामध्ये या स्पर्धा रंगणार आहे। चला आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी कोणाला हॅलो हॅलो एक कॉइन दे रे माझ्याकडे कॉइन बनवलेलं ना रे त्यांचं नाव काय तुझं नाव करण आहे। चला मॅच करण साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। पहिलीच मॅच आझाद 11 खेळणे हनीफभाई पटेल यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या समोर शिवम पांडे आपल्याला पाहायला मिळेल। चला टॉस केलं जाईल आणि कॉल करतील। हेड इज कॉल अँड कॉल इज हेड। यस बिट्टू टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग घेऊ। पहिली मॅच आहे, आम्ही म्हणजे फ्रायडेला एक मॅच जिंकलोय, पहिली मॅच आहे तर आम्ही फिल्डिंग घेऊ आणि एक म्हणजे कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। थ्रू आउट पहिल्या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स झाला टीमचा आणि टीम कॉम्बिनेशन कसं झालंय? कारण की या सीझनची सुरुवात झाली आहे, एकच स्पर्धा तुम्ही खेळ आमदार चषक स्पर्धा खेळत, त्यामध्ये परफॉर्मन्स कसा आणि आता सध्याची प्रॅक्टिस आणि संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स कसा झालाय? सगळे प्लेयर बघायला गेलं तर चांगले प्रॅक्टिसमध्ये आहे आणि आमचा कॉम्बिनेशन म्हणजे सेमच असतो दरेच मॅचला, म्हणजे सर्व तेच प्लेयर असतात, म्हणून आमचं म्हणजे बॉन्डिंग चांगलं आहे आणि आम्ही चांगला आपला करण्याचा प्रयत्न करू। मी नेहमीच समालोचन करत असताना म्हणतो की या टीमला जर पराभूत तुम्हाला करायचं असेल म्हणजे श्रीकृष्ण दिवा टीमला जर पराभूत करायचं असेल तर तुम्हाला श्रीकृष्ण दिवा सारखा खेळावा लागेल। हा संघ इतका आहे आणि मोठी जबाबदारी प्रकाश मडवी यांनी तुमच्यावर सोपवली ॲज अ कॅप्टन म्हणून। काय वाटतंय कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये तुमचा संघ उतरेल आणि चॅम्पियनशिप पटकवण्याचा काय प्लॅन असेल? आम्ही आपला 100% देण्याचा प्रयत्न करू आणि म्हणजे कसं आहे की म्हणजे सिनियर्स प्लेयरचा चांगला सपोर्ट आहे, पक्याना झाला, नंतर किशोरदा, जयेंद्रदा, गंगादा सगळ्यांना चांगला सपोर्ट आहे टीमला, म्हणून म्हणजे सगळे चांगला आपला परफॉर्म देत आहेत आणि चांगला करण्याचा प्रयत्न करत आहेत। विश यू ऑल द बेस्ट। हनीफभाई तुमचं देख हॅलो हनीफभाई, टॉस झाला आणि टॉस क्रुशल होता का? कशा पद्धतीने बघाल तुम्ही टॉस? असं काही नाही, त्यांचा होम ग्राउंड आहे दिव्यावाल्यांचा, तरी आम्ही प्रयत्न करू 60-65 धावांचा। काय म्हणाल, नवीन संघ तुम्ही उभारलाय आझाद 11 खेळणे, मागच्या 5-6 वर्षापूर्वी कुठेही आझाद 11 खेळणे दिसत नव्हतं, पण तुम्ही पुढाकार घेतलाय, तुमचा व्हिडिओ देखील आम्ही पाहिला की तुम्ही मोटिवेशन दिलं, प्रत्येक खेळाडूला एक पाठबळ दिलं, ट्रॅक टी शर्ट किंवा कुठलीही गोष्टी तुमची कमतरता होणार नाही, मी तुमच्या पाठीशी असणार आहे। या टीमवर विश्वास इतका का दाखवला आणि काय सांगाल या संपूर्ण हॅलो येस, तांत्रिक बिघाड होता त्यामुळेच आपण पुन्हा एकदा प्रश्न करूया की ह्या यंगस्टरना विश्वास दाखवलाय, कशा पद्धतीने आपला संघ बनलाय, नवीन खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा खेळतात आणि मागची स्पर्धा आमदार चषक तुम्ही खेळलात, चांगला परफॉर्मन्स झाला, या स्पर्धेमध्ये देखील पहिली मॅच जिंकलात, किती विश्वास आहे आणि काय सांगाल आपल्या टीम बद्दल? दिसाला ते 5 फुटाची मुलं आहेत, पण या म्हाताऱ्यांना आम्ही हरवाच। हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे। अजून एक प्रश्न आहे की बघा प्रत्येक स्पर्धा आपण खेळतोय की 4 ओव्हर 5 ओव्हर 3 ओव्हर, फायनलचा सामना हा 1-1 ओव्हरचा झालाय, अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिला। 6 ओव्हरची मॅच आहे, एक वेगळी संकल्पना आहे खेळण्यासाठी, तुमचा टेम्परमेंट तुमचा क्लास हा सगळ्यात दाखवावा लागतो, कारण की 6 ओव्हर 36 बॉलचा हा खेळ आहे। कशा पद्धतीने या स्पर्धेकडे बघता आणि 6-6 ओव्हरची मॅच खेळण्यासाठी मजा किती आहे? स्टार्टला जर गंगाला जर धावला
ते कम से कम 100 धावा ते मारणारच आम्ही. 100 धावांची प्लेयर आहे ती गँग, 15 प्लेयर. येस, 100 धावा. विश यू ऑल द बेस्ट. आणि आझाद 11 खिरणे टीमला मी खूप शुभेच्छा देतोय. टॉक्स नुकताच झाला आणि श्रीकृष्ण दिवा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचचं विवरण आणि पहिले मॅच आणि पहिला धमाका. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2024चा अंतिम आणि शेवटचा हा दिवस आहे आणि पहिला सामना श्रीकृष्ण दिवा वर्सेस आझाद 11 खिरणे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2024चा हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. श्रीकृष्ण दिवा वर्सेस आझाद 11 खिरणे. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये टॉस जिंकून श्रीकृष्ण दिवा टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शिवम पांडे कॅप्टनने निर्णय घेतला की यस, आमच्या सगळ्याच ज्येष्ठ खेळाडूने, एक्सपिरियन्स खेळाडूने मला पाठबळ दिलं ॲज अ कॅप्टन म्हणून, आणि प्रकाश मडवीने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला खरा उतरण्याचा प्रयत्न मी करेन. आणि बलवान संघ आहे, या संघाला अनेक स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी करताना पाहिले. आज जर पाहिलं तर हा संघ फार यशस्वी झालाय. गेली अनेक वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या टॉप 5 मध्ये नेहमीच पाहायला मिळतं आणि आज हा संघ देखील मैदानामध्ये उतरला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. यस, ईशान मडवी आहे आणि त्याचबरोबर 12th मॅन रजा शहा आमच्या सोबत जॉईंट झालाय. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना कैफ खान अहमद खान अशी जोडी आहे. खान ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. कैफ एक चांगला प्लेयर आहे आणि चांगली बॅटिंग सध्याच्या हंगामामध्ये करतोय. एक ताबडतोब फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे कैफ खानची. अहमद देखील चांगल्या पद्धतीने सध्याच्या घडीला परफॉर्मन्स करतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही अंपायर सज्ज झालेत. गुरुनाथ पाटील मॅन फ्रॉम सारसोळे, त्याचबरोबर उदय तांडेल सर मॅन फ्रॉम सारसोळे ऑफिशियल अंपायर. आणि त्याच दरम्यान लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सर हे देखील आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईंट होईल. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी समालोचन क्षेत्राची अविरत सेवा करणारे लेजेंडरी कॉमेंटेटर, समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर. चला, मॅचला होते सुरुवात. आझाद 11 खिरणे वर्सेस श्रीकृष्ण दिवा. एक नवीन संघ, नवीन संकल्पना, नवीन उद्दिष्ट देऊन अनिफबाई पटेल आणि टीमने आज या टीमला उभं केलं आणि आता बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कैफ खान आणि अहमद खान अशी जोडी आहे. दोन्ही यंगस्टर आहेत, दोघांवर देखील विश्वास आहे. हे 5-5 फुटाचे आमचे खेळाडू नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला अचंबित करतील असा ग्वाही हनीफबाईने दिली होती. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची प्रचिती आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी जो ठरला होता. पालकमंत्री चषक या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची
पहिली बाईक आपल्या नावी करणारा खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये आणि या मैदानाचा अगदी राजा माणूस म्हणून जशी ओळख आहे, गंगाधर इंगोले गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डिलिव्हर करत असताना पहिलाच बॉल अगदी अपेक्षापेक्षा कमी गतीचा होता. वेलकम सँडी सर, सुस्वागतम. अगदी शरीराचा वेध घेतला गंगाधर इंगोले याच्यावर अटॅक करू असं वक्तव्य केलं होतं कॅप्टनने, पण आता गंगाधरला खेळणं इतकं सोपं नाहीये. वेगवान गोलंदाज, नुकतीच झालेली TDPL स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा याच गोलंदाजाने केला होता, गंगाधर इंगोले. खोलवा टप्प्याचा आहे, लाईन मिस केली आहे, लेग स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता व्हाईट बॉलने. इथे सुरुवात झाली आहे आझाद 11 खिरणी संघाची. मॅच करतोय तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राय केलाय, लाजबाब लगवला जातोय. अहमद खानच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ शॉट. लेन बॉलला पिक केला, इनफिल्डच्या वरून खेळला आणि 4 धावांसाठी चौकार. अहमद खान हा देखील एक मातबर खेळाडू आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. कैफ खान अहमद खान अशी जोडी आहे. आझाद 11 खिरणेची एक परंपरा आहे. अनेक खेळाडू घडून गेलेत या खिरणे टीम कडून. लाईन मिस केली आहे, लाईन मिस केली. प्रेशर 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 आहे. 6 धावा फलकावर लागली. चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो असं म्हटलं जातं. सुरुवात तर चांगली झाली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. गंगाधर इंगोले फ्लिक केलाय, फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. ऑन द राईस फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट जस्ट लाईक शुभमन गिल. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक्स. अहमद खानच्या बॅट मधून चौकार आणि षटकाराची आतिषबाजी होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 12 फॉर द रन. 0 गडी बाद 12 धावा. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं जातंय, अटॅक केला जातोय, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. समोर कुठला संघ आहे हे न बघता आपण पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं आणि पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला अहमद खान इथे वेगवान चेंडू आहे, पुल केला जातोय, सिंगल जाते. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना आतापर्यंत 4 बॉल मध्ये 13 धावा खर्च केलेत. एक नवसाती संघातील एक अनुभवी खेळाडू चेतन पाटील, केतन पाटील माफ करा, केतन पाटील प्लीज या मंचावर. आमचे मित्र देखील आहेत केतन पाटील. 30+ क्रिकेट मध्ये देखील ते रुजू होते. नवसाती दिवा टीमचे अगदी धडाडीचे खेळाडू होते. मला आठवते तळोलीची स्पर्धा होती त्यामध्ये घणसुलीच्या अगेन्स्ट 1 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना केतनचा तो षटकार. ऑफ ड्राय केलाय, लॉंग ऑफच्या वरून लाजबाब. नो +4. व्हॉट अ स्टार्ट, ड्रीम स्टार्ट म्हणावं लागेल सँडी सर. गंगाधर इंगोले वर अटॅक करू असं हनीफभाई पटेलने म्हटलं होतं आणि तेच अटॅक केलं जात आहे यावेळेस. व्हॉट अ बॅटिंग, लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18. 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केलेत गंगाधर इंगोले. या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. नो बॉल, फ्री हिटचा इशारा असेल. मॅचची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फरार होईल. 19 प्रत्येक धावांवर टाळ्यांचा गजर होतोय. ज्या ज्या वेळेस खेळणे टीम कुठल्या स्पर्धेमध्ये जातो त्या त्या वेळेस अनेक प्रेक्षक, अनेक समर्थक अगदी त्या गावाच्या अवतीभोवती फिरताना दिसतात.
सुपर बॅटिंग, व्हेरी गुड स्टार्ट. अहमद खान चांगली बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल. गंगाधर इंगोले एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 19 धावा खर्च केलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. फॉर्मलिंग सकाळचं सत्र आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. व्हॉट अ स्टार्ट सँडी सर, व्हॉट अ स्टार्ट. सुपर सुरुवात म्हणावं लागेल. थोडीशी चर्चा केली जाते, टीम मीटिंग केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 21 धावा. स्वप्नवत सुरुवात म्हणावं लागेल अगेन्स्ट श्रीकृष्ण दिवा. खेळण्यासारखा एक नवोदित संघ, नवोदित खेळाडूंना घेऊन, पण या खेळाडूने देखील कमाल केले. इम्पॅक्टफुल बॅटिंग. अहमद खानचं मी कौतुक करतोय. आता गोलंदाजीमध्ये कोणाला गोलंदाजी द्यावी यासाठी थोडीशी टीम मीटिंग केली जाते. पण पहिल्या मॅचचा जो हिरो ठरला होता आणि काय गोलंदाजी केली होती नेरूळच्या अगेन्स्ट मिस्टर मोहन रूपनराव, हा अचूक टप्प्याचा माहेरगड म्हणून ओळखला जातोय. 4 बॉल मध्ये 4 विकेट, मेडन ओव्हर अशा अनेक कारनामे खेळत 40+ चा खेळाडू आहे. तितक्याच तरबेजाने गोलंदाजी करतोय. ऑल इंडिया 40+ संघामध्ये देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसला. इतकी धारदार गोलंदाजी आहे. सचिन नाईक असेल किंवा मोहन रूपनराव असेल, हे खेळाडू खेळताना दिसली. अलंकार तांडेल हा खेळाडू देखील खेळताना दिसला. षटक क्रमांक 2 मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक ऑर्थोडॉक्स गोलंदाजी स्टाईल असलेला गोलंदाज आहे. कैफ खान स्ट्राईकवर येतोय. पहिला बॉल फेस करत असताना अहमद खानने चांगली स्टार्ट करून दिलाय. आता 7 द्यावी लागेल कैफ खानला. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. हनीफ भाई पटेलला सांगतोय की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. व्हॉट अ शॉट. अफलातून स्ट्रोक लगवलाय. कैफ खानच्या बॅट मधून येतोय हेलिकॉप्टर आणि तो लँड झालाय लॉंग ऑन रिजनला, सीमा रेषे पलीकडे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. आझाद 11 खेळणे, आग ओकणारी फलंदाजी. पहिल्याच बॉलवर षटकार. व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. आझाद 11 खेळणे टीम 27 विदाउट लॉस. लाईन खराब आहे. प्रेशर आहे, प्रेशर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. थोडेसे चिंतित असतील प्रकाश मडवी, पण विश्वास आहे गोलंदाजांवर. अजून अनेक ऑप्शन्स आहेत. 6 ओव्हरचा सामना आहे, पण काय सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजांवर. कैफ खान, पहिला बॉल षटकार लगवला गेला. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. 28. 7 बॉलचा खेळ संपलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. व्हॉट अ प्लेअर, लाजबाब बॅटिंग म्हणावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मॉनिटरचं जरासं वाढव ना, मॉनिटरचं थोडासा मॉनिटर. हॅलो. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना कैफ खान अहमद खान ही जोडी. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 29, 29 आकड्यावर. कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची एज, चेंडू जातोय फाईन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते 1 धावाने. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकार लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग, सेन्सिबल क्रिकेट, अगदी मॅच्युअर बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही बॅटर मध्ये जी बातचीत होते ना सँडी सर, ती फार महत्वाची आहे. की कशा पद्धतीने आपण बॉल खेळायचं, कशा पद्धतीने अटॅक करायचा, कधी डिफेंड करायचा, हे महत्वाचं आहे. स्लॉग स्वीप. ओ माय गॉड, इट्स लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अहमद खानच्या बॅटिंगचा बोलबाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. टीमचं नाव आहे आझाद खेळणे. आता आझादीमध्ये बॅटिंग करत असताना व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स अहमद खान.
ज्याने पेटवलंय मैदानामध्ये धावांचा रान, नाव आहे अहमद खान. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36. ईशान मडवीची इच्छा नाही 36 लेण्याची, पण तरी देखील ऍज अ स्कोरर म्हणून जबाबदारी आहे. आपला टीम ज्यामुळे मैदानामध्ये खेळतोय पण काय परफॉर्मन्स करतोय. सुपर बॅटिंग अहमद खान, कैफ खानची थोडीशी चिंतित असतील. अनेक वेळा अशा घटनाला सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा आपण आपल्या मैदानामध्ये खेळत असताना मोठमोठ्या संघाला चारे मुंड्या चित करतोय, पण अशी सिच्युएशन येते. अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला सावरावं लागतं. श्रीकृष्ण दिवा टीमला आता सावरावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी आवराव्या लागतील. इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अहमद खानचा आणखीन एक तडाखा चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. 40 धावा धाव फलकार लागलेत. 11 बॉलचा खेळ संपला सँडी सर. 40 धावा. व्हॉट अ स्टार्ट. हनीफभाई पटेलने म्हटलं होतं की 100 आम्ही गाठू, पण 11 बॉल मध्ये 40 धावा होतील असं श्रीकृष्ण दिवा टीमने देखील विचार केला नसेल. व्हॉट अ स्टार्ट. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 21 गंगाधर इंगोले एक्सपेन्सिव्ह ठरला. दुसऱ्या षटकामध्ये मोहन रपनराव 19 धावा खर्च केल्या. बिनगडीबाद 40 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत आझाद 11 खेळणे टीम करत असताना कैफ खान अहमद खान ही खान जोडी थोडीशी चर्चा केली जाते. कुठला गोलंदाज वापरावा. बघा वेगवान गोलंदाज ज्यावेळेस अपयशी ठरतो तर गंगाधर इंगोले हे ऑप्शन्स आहे. किशोर मडवीला देखील तुम्ही वापरू शकता, कारण की स्पिनची जादू या खेळपट्टीवर चालू शकते. अनिकेत पाटील सारखा तेज तरार गोलंदाज आहे. मयूर वाणी सारखा एक गोलंदाज आहे. ह्या गोलंदाजाचा तोफखाना असणारा संघ आहे. आणि शिवम पांडे, बिट्टू देखील एक ऑप्शन्स आहे. म्हणून 6-7 गोलंदाज असणारा हा संघ आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गंगाधर इंगोले येतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केले होते. कैफ खान स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. कैफच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहिला. खूप चांगलं फुटवर्क आहे कैफ खानचं. आणि षटकाला होते सुरुवात. षटक क्रमांक 3 गंगाधर इंगोले वर्सेस कैफ खान. ऑफस्टमर मारा ठेवला गेला. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बऱ्याच चुका झाल्यात गंगाधर कडून. आज एक प्रमुख गोलंदाज आहे. हे श्रीकृष्ण दिवा टीमचं अस्त्र आहे. त्या अस्त्राच्या अगेन्स्ट एक चांगला गेम प्लॅन घेऊन येतोय गंगाधर इंगोले. विनर स्पोर्ट्स नाला सोपारा या टीम कडून व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. सुमित ढेकेच्या नेतृत्वाखाली. बॉल अगदी सोडून दिलाय. रेड बॉलचा इशारा केला जातोय. बॅट्समनच्या डोळ्यामध्ये थोडेसे मातीचे कण, थोडासा कचरा गेला, त्यामुळे थोडासा अडथळा येतोय. त्यामुळेच प्रत्येक बॉलवर तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. फुलरलेनचा चेंडू आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होते. वेगवान चेंडू होता. अपेक्षेपेक्षा जास्त वेग धारण केलं होतं, पण त्याला एक्झिक्यूट करू शकला नाही. तयार नव्हता बॅट्समन कैफ खान. त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक करावा लागेल गंगाधर इंगोलेला. आणि कमबॅक कसं करावं हे चांगलं ठाऊक आहे. ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अहमद खान कैफ खानची
लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावर. 43 43 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन बॅटरची पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुपर स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मयूर वाणी इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतोय. सिंगलच मिळते. चांगलं षटक म्हणावं लागेल. गंगाधर इंगोलेने कमबॅक केलंय. कुठलाही मोठा फटका नाहीये. मागे काही चुका झाल्या ते विसरून मात्र लाईन अँड लेंथ वर कंट्रोल केलाय. कुठलाही रूम दिला जात नाहीये बॅटरला. त्यामुळेच मोठे फटके पासून थोडंसं वंचित राहिलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत गंगाधरने 4 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 44. लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 44 धावा. सुपर स्टार्ट. 6 ओव्हरचा सामना आहे. संयम ठेवावा लागेल. फुलरलेनचा चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल पकडला जातोय. राहुल ठाकूरच्या माध्यमातून आणि अहमद खानची ही खेळी संपुष्टात येत असताना आपल्या टीम साठी 29 धावांची लाजबाब खेळी करून अहमद खान बॅक टू द डगआउट. कमरान पटेल जर पाहिलं तर हा आझाद 11 खेळणे टीमचा एक लखलखता सितारा आहे. अगदी कमी वेळात कमराने देखील चांगलं क्रिकेट खेळलं. 30+ क्रिकेट गाजवलं. आज कमरांना तुम्ही शेक हँड कराल त्याचा अगदी त्याचा हात दगडासारखा आहे. आणि येता येता प्रकाश मडवी यांना शेक हँड करून त्याने गुड मॉर्निंग असं म्हटलं. जरी आपण प्रतिस्पर्धी संघ असो तरी देखील एक मैत्रीचं नातं आपलं क्रिकेटमध्ये आहे. पण गंगाधर इंगोलेने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं. हॅलो 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 हॅलो. तर गंगाधर इंगोले कमबॅक करत असताना 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 44 वर पहिली विकेट कमरान पटेल आपल्याला पाहायला मिळते. गंगाधर इंगोले खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रेझर मध्ये स्ट्रोक खेळलाय. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अनिकेत बांद्रे यांच्या माध्यमातून सिंगल मिळते. 45 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 45 धावा दाखल लागलेत. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये गंगाधर इंगोले यशस्वी झाला. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट. गंगाधर इंगोलेच्या 2 षटकांचा स्पेल इकडे संपला आणि या षटकामध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्या. तर 2 षटकाच्या स्पेल मध्ये धावा खर्च केल्या 27 धावा आणि 1 गडी बाद केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. टीमची धावसंख्या 45. 45 या आकडे 46 या आकड्यावर 46 धावा दाखल करावे लागलेत. 1 गडी बाद 46 धावा. आदरणीय शांताराम मडवी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण केतन पाटील यांचा सन्मान करावा. नवसाथी दिवा टीमचे एक धडाडीचे क्रिकेटर आहेत. 30+ क्रिकेट त्यांनी गाजवलं. आज जर पाहिलं तर क्रिकेटसाठी भरपूर योगदान. ज्या ज्या वेळेस नवसाथीचं आयोजन असतं त्यावेळेस केतनची विशेष भूमिका असते. एक चांगले क्रिकेटर आहेत. तितकाच रिस्पेक्ट समालोचक असेल अंपायर असेल यांना देण्यात नेहमीच त्यांची आपण भूमिका पाहिली. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक दिवा कोडीवाडा नगरीमध्ये चाललेला क्रिकेटचा घमासान. पहिलीच मॅच आझाद 11 खेळणे वर्सेस श्रीकृष्ण दिवा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर. 46 धावा 1 गडी बाद. आझाद 11 खेळणे टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना
अहमद खानची 29 धावांची झंझावत खेळी, ज्याने गंगाधर सारख्या एक मातबर गोलंदाजावर आक्रमण केलं. मोहन रावला देखील एक्सपेन्सिव्ह ओव्हर ठरली, 19 धावा खर्च केले आणि 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धावा खर्चले गंगाधर इंगोलेने. आता पुन्हा एकदा जबाबदारी आहे मोहन राव याच्यावर. कैफ खान कशा पद्धतीने आता बॅटिंग करतोय, कारण की डावखोरा फलंदाज कमरान पटेल आहे, त्यामुळेच कमरानला स्ट्राईक देणं गरजेचं असणार आहे की मोहन राववर अटॅक केला जाईल. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला बॅट एक्स्ट्रा प्लेयर प्लीज बॅट पूर्वा. आणि बाय स्वतःच बॅट घेऊन जात असताना कॅमेरामॅन प्लीज. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय हनीफ पटेल. या टीमला उभं करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या टीम मागच्या 5-6 वर्षापासून पूर्वी जर पाहिलं तर आझाद 11 खिरणे हा संघ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिसत नव्हता, पण या व्यक्तीने मात्र हा संघ उभारला, या संघाला पुन्हा एकदा उभारी दिली आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर थाप देऊन विश्वास दाखवला आणि आझाद 11 खिरणे टीम आता चमकदार कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये देखील. हनीफभाई पटेल यांचा संघ देखील आहे. त्याच दरम्यान प्रकाश नाना नाईक यांचं देखील आगमन झालंय. या दिवानगरीचे निस्सम सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे अखंड या नवी मुंबईमध्ये. तर मोहनराव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वेलकम नाना, आपलं सहर्ष स्वागत आहे. खुलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रिझन मधून खेळाडू येईल नितीन मडवी. सिंगलच मिळते, सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. कमरान पटेल क्षमता आहे, डावखुरा फलंदाज आहे, मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय आणि आझाद 11 खेळणे टीमचा एक प्रमुख बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कैफ असेल, अहमद असेल, कमरान असेल, या सगळ्याच यंगस्टरने या टीमला पुन्हा एकदा उभारी दिली. अनेक नावं होती आझाद 11 खेळणेकडे. इब्राहिम सनदी म्हणजेच पपल्या हे नाव देखील घेणं तितकंच महत्वाचं आहे. इलियास असेल, झाकीर असेल, हनीफभाई असेल, या सगळ्याच मंडळीने आझाद 11 खेळणे हे नाव अगदी आजरामार केलंय. पहिलाच बॉल फेस करत असताना फुलर लेनचा चेंडू प्रकाश मडवी फंबल करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? थोडासा कॅज्युअल क्रिकेट खेळलाय कमरान आणि कैफ खान माफ करा. सिंगलने टीमची धावसंख्या 48. 70-75 धावा होतील तर मजा येईल. 48 आकड्यावर 2 बॉलमध्ये 2 सिंगल. मागच्या 2 ओव्हर पासून कुठेतरी धावफलक थंडावलाय, मंदावलाय. गरज आहे धावांची, कारण की श्रीकृष्ण दिवा टीम अगेन्स्ट 80-85 स्कोर तुम्हाला मजल मारावी लागेल. इथे बॅटची इनर एज रुबी कट, लेमन कट असं म्हटलं जातं. सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आकड्यावर. 49 ऑन अ स्कोर बोर्ड. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो ऐरोली कोलीवाडा संघ अगेन्स्ट खेळ. पहिली मॅच अगदी वेळेवर सुरू झाली सँडी सर, म्हणूनच ही स्पर्धा का सगळ्यांसाठी महत्वाची आहे. काल भावेश नाईकने देखील वक्तव्य केलं होतं सँडी सर की माझी सगळ्यात आवडीची स्पर्धा आहे. 6-6 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला खेळायला कुठेच मिळत नाही. कितीही मोठं इव्हेंट असलं तरी 6-6 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळत नाही. पण आज जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून, दिवा कोळीवाडाच्या माध्यमातून दिलीप श्रुतीच्या या चषकाचं आयोजन केलं जात आहे आणि गेली अनेक वर्ष 6 ओव्हरचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल संपूर्ण जय भवानी ग्रुपचं आणि प्रकाश मडवी
या प्रमुखाचं सगळ्यांचंच योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. आज सकाळची सत्र सुरू असताना सूर्यदेवाने आज दर्शन दिलं नाही, कारण की दमट वातावरण आहे. पण या दमट वातावरणामध्ये खेरणे टीम अगदी बॅटिंग मध्ये गरमी जाणून दिली. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. 51 धावा दाखल करायला लागलेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही जर पाहिलं तर या इनिंगचे 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ सुरू असताना स्टेप आउट खेळलाय. टायमिंग बेमिसाल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ ला क्लिअर करत असताना कैफ खानच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. गाण्याची आवड आहे. डेफिनेटली तुमची मागणी आम्ही पुरी करू, काय हरकत नाही. स्टॉक करण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रॉंग अपील केली आहे. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 58 धावा दाखल करायला लागले. 1 गडी बाद. सुपर स्टार्ट आहे आझाद 11 खेळणी टीम बॅटिंग करत असताना. चला डीजे मास्टर कडे जाऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूया एक मधुर गीत. पद्धतीने फटके खेळायचा त्याप्रमाणे कमरांच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 66 या आकड्यावर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स सुरू आहे. कमरान पटेल
लाजवाब बॅटिंग. ऑफ ट्राय केलाय, चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. गंगाधर इंगोले फंबलिंग करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, यस थांबवलाय. थोडीशी फंबलिंग, थोडीशी तारांबळ उडते. प्रेशर मध्ये आहे श्रीकृष्ण दिवा टीम. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना अनेक वेळा असं होतं. अशा सिच्युएशन मध्ये कसं बाहेर यायचं हे चांगलं ठाऊक आहे श्रीकृष्ण दिवा टीमला. पण मी कौतुक करेन बॅटिंग ज्या पद्धतीने सुरू आहे आझाद 11 खेळणे टीमची. आज श्रीकृष्ण दिवा टीमला अचंबित करून सोडलंय. कैफ खान, कमरान पटेल या बॅटरने. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. पहिली धाव तर कंप्लीट झाली. गंगाधर इंगोले अगदी चित्याच्या चप्पाईने फेकी करेल. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जम पोहोचते 68-68 या आकड्यावर 8. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील? 7 बॉल मध्ये जर 12 धावा आल्या तर नक्कीच 80 पर्यंत मजल मारेल. 22 आल्या तर 90 पर्यंत मजल मारेल. क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. शिवम पांडे, कमरान पटेल समोर आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनरेज लागली. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 69 या आकड्यावर. 69 धावा दाखल करावं लागलेत. चला जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. तर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 69 या आकड्यावर. एक शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पाटील. एक तेज तरार गोलंदाज आहे. एक अँगलने गोलंदाजी करतोय आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे अनिकेत पाटीलची. कैफ खान जो सलामीवीर म्हणून पहिल्या बॉल पासून आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. 12 बॉल मध्ये 23 धावांचं योगदान दिलंय कैफ खान, ज्यामध्ये 2 लाजबाब षटकार लगवले गेलेत. शेवटचं षटक आहे. 69 धावा दाखल करावं लागलेत. पहिलाच बॉल. फुलर लेनचा चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी कैफ खानच्या बॅटमधून षटकार. कैफ खानच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 75 या आकड्यावर. पहिलाच बॉल लोअर फुलटॉसला पाठवून दिलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना कैफ खान. हे देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. इथे तुटून पडलाय. अक्षरशः धुमाकूळ घातलाय या इनिंग मध्ये. कैफ खानचा हे घुंगवणारं वादळ दिवा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 81 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सँडी सर, काल आपण जर पाहिलं तर 94 धावा झाल्या होत्या. दिविशा 11 ऐरोली टीमने उभा केल्या होत्या. आज 81 धावा पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स कैफ खान या मॅच मध्ये करत असताना. किती कॉन्फिडन्स आहे बघा मुनाफ पटेल यांना, हनीफ पटेल यांना.
की 100 पर्यंत मजल मारू, त्याच दिशेने जात असताना 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल सोडून दिलाय. अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 82 आकड्यावर. 82 धावा फलकावर लागलेत. श्रीकृष्ण दिवाट टीमच्या तोफखान्याला अगदी उद्ध्वस्त केलंय या बॅटिंगने. फुलरलेनचा चेंडू आहे, टॉप एज बिहाइंड विकेट कीपर, चेंडू जाईल. अगदी कमरेच्या खाली बॉल होता असं दर्शवलं जात आहे. सिंगल मात्र मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 83 आकड्यावर. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर 90 गाठेल सँडी सर. 90 धावा या मैदानामध्ये होऊ शकतील. घरच्या मैदानावर श्रीकृष्ण देवा टीम खेळतोय. जितक्या जास्त धावा बनवाल तितकाच गोलंदाजांना बळ मिळेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 83 धावा फलकावर लागलेत. अनिकेत पाटील वर्सेस कैफ खान. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी बॅटच्या खालून चेंडू जातोय. डॉट बॉलची सांगता होते. चांगली लाईन, चांगली लेंथ, हीच लाईन पकडावी लागेल. बायची 1 मिळते तर सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 84 आकड्यावर. 84 धावा फलकावर लागले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चौऱ्याऐंशी धावा. प्रत्येक गोलंदाज हा खर्चिक ठरलाय. प्रत्येक गोलंदाज एक्सपेन्सिव्ह ठरलाय. सुपर बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. फुलरलेनचा चेंडू आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 85 धावा. या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहेत. मागच्या 3 बॉल मध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना अनिकेत पाटील पहिल्या 2 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. 3 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 85. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा, अखेरचा बॉल. अखेरच्या बॉलवर देखील सिंगल आली आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. शेवटचे 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक संपले गेले. 6 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 86 आकड्यावर आणि 87 धावांचं टार्गेट उभं केलंय. 87 धावा, एक भलं मोठं टार्गेट. कशा पद्धतीने श्रीकृष्ण दिवा टीम या धावांचा पाठलाग करतोय आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातात. तुम्ही कुठे जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत पाहत राहा एक दर्जेदार स्पर्धा. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप हृदय चषक 2024. थँक्यू व्हेरी मच. पहिला डाव इकडे संपलाय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय श्रीकृष्ण दिवा टीमने घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम आझाद 11 खेरणे टीमने. पण ज्या पद्धतीने आझादीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम हनीफबाई पटेल आणि आझाद 11 खेरणे टीमने 60 चांगला पाहायला मिळाला. अहमद खानच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्यानंतर कैफ खानने देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं. कमराने देखील 1 षटकार लगवला. 38 धावांची एक झंझावत खेळी कैफ खानची पाहायला मिळाली आणि आपल्या टीमला 86 पर्यंत मजल मारली आणि 87 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 87 धावा या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्त तर आहेत, पण श्रीकृष्ण दिवा टीम जर विचार केला तर गंगाधर इंगोले, किशोर मडवी असे अनेक खेळाडू आहेत. अनिकेत पाटील असेल, अनिकेत बंद्रे असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवम पांडे असेल, मयूर वाणी असेल, जयेंद्र मडवी असेल,
नितीन मडवी असेल अशी मोठी बॅटिंग लाईनअप या टीमकडे आहे. त्यामुळेच त्या गेन्स या 87 धावा डिफेंड कशा पद्धतीने केल्या जातील किंवा या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. तत्पूर्वी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक आनंदाची बाब म्हणजेच 27-28 फेब्रुवारी 1-2 मार्च 2025 रोजी श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 आयोजन. 1 लाखाचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. प्रवेश फी 8,500 आणि प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा खेळला जाईल. नितीन मडवी असेल, अनिकेत पाटील असेल, गंगाधर इंगोले आणि जयेंद्र मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 16 संघांसाठी या स्पर्धेसाठी एंट्रीज असतील. 8,500 एंट्री फीज असेल आणि 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. श्रीकृष्ण दिवा टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना गंगाधर इंगोले आणि मास्टर माइंड किशोर अशोक मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर इंदल पटेल. इंदल पटेल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलं षटक घेऊन येतोय गंगाधर इंगोले. विस्फोटक फलंदाज आहे. याच मैदानावर मला आठवतंय जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून श्रीकृष्ण मित्रमंडळाचं आयोजन होतं. त्यामध्ये 75 धावांची एक विस्फोटक फलंदाजी केली होती याच गंगाधर इंगोलेने. व्यावसायिक टीम मध्ये देखील अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असलेला खेळाडू आहे. पालकमंत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर. पण आज गोलंदाजीमध्ये कुठेतरी खर्चिक ठरला. पण आता बॅटिंग मध्ये कमबॅक करावा लागेल. गरज असेल धावांची. 87 धावांचं टार्गेट आहे. इंदल पटेल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल या इनिंगचा. पहिलाच बॉल ऑफ केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आपल्या नावाला साजेशीर असा स्ट्रोक खेळ आहे. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून येतोय षटकार. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल वर व्हेरी गुड शॉट. गंगाधर इंगोले हे नावाचं मिसाईल आहे. क्रिकेट मधलं मिसाईल आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटचा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये इथे स्ट्रोक चांगला लगवला जातोय. हनीफ पाटील येतील. काय घडलाय इथे? फंबलिंग जर झाली नसती तर कदाचित धोका निर्माण झाला असता. किशोर मडवी, गंगाधर इंगोलीवर मोठी जबाबदारी असेल. डॉट बॉलची सांगता होतीये. 6 या आकड्यावर खेळतोय गंगाधर इंगोले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलरलेनचा चेंडू आहे ऑन साइडला. स्ट्रॉंग अपील केली आहे. अगदी लगान चित्रपटाप्रमाणे जे खेळाडू येतात ना अंपायर जवळ तसे सगळे आले. हनीफभाई पटेल अंपायर. लेग बाय आहे. येस, लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. डॉट बॉल नाही सांगता होते. सिंगल मिळाले लेग बायच्या स्वरूपात. डिक्लेअर झोन मध्ये सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. इथे फटका चांगला आहे. कॅच, व्हॉट अ कॅच! कॅच ऑफ द मॅच गंगाधर इंगोले.
पहिला धक्का लागतोय. इट्स बिग ब्लो. मिस्टर गंगाधर इंगोले बॅक टू द डगआउट. 7 वर 1 गडी बाद. खराब सुरुवात म्हणावं लागेल. टीम प्रेशर मध्ये असेल. श्रीकृष्ण दिवा टीम. अनिकेत बंद्रे फलंदाजीसाठी आलाय. फुलरलेनचा चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अनिकेतच्या बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकर लागलेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा. 1 गडी बाद. 11. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार. अनिकेत बंद्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. गंगाधर जरी बाद झाला तरी अनिकेत बांद्रे हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना अनिकेत बांद्रे पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्यात. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कैफ खान बॅटिंग मध्ये 38 धावांची एक विस्फोटक फलंदाजी केली. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने धार दाखवतोय. या टीमचा मास्टरमाइंड मिस्टर किशोर अशोक मडवी फलंदाजीसाठी आहे. अनेक अर्धशतक अनेक मोठमोठ्या इनिंग आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलाय किशोर मडवी. या मैदानाचा स्पेशलिस्ट बॅट्समन आणि ओपनिंग स्पेशलिस्ट म्हणून ज्या खेळाडूची नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ख्याती आहे तो खेळाडू. बरीच वर्ष सलामी वीर म्हणून हा खेळाडू खेळताना दिसतोय. पहिला बॉल फेस करत असताना 17 धावा 1 गडी बाद. पहिलाच बॉल अगदी बॉल आणि बॅटचा कुठलाही चांगला संपर्क झाला नाही. सिंगल मात्र मिळते. किशोर मडवी ऑफ द मार्क. एका धावाने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. जास्तीत जास्त स्ट्राईक अनिकेत वर देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्रिकेट पण पॉवर प्लेचा एक चांगला खेळाडू आहे किशोर मडवी. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18. पुढचा बॉल कैफ खान. टप्प्याचा बॉल पुल केलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटचा जो षटकार आहे त्याची आपण सीमारेषे बरोबर षटकार. काय बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवर त्याच्या बॅट मधून चौकार आला. त्यानंतर षटकार आला. आता मात्र पुन्हा एकदा षटकार. 3 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान देत असताना सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा. कैफ खान चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर अनिकेत बांद्रे याची आणि पटेल क्षेत्ररक्षण सजवत असताना आज कॅप्टन म्हणून जबाबदारी आहे. कैफ खान गोलंदाजी ट्रॅकवर आहे. थोडासा अडथळा येतोय. रनवे मध्ये अडथळा येतोय. रेड बॉल घोषित केला जातोय. अनिकेत बांद्रे खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. अगदी माइंडसेट क्लिअर आहे. अटॅक करणं, बॉलरला प्रेशर मध्ये आणणं, ह्या माइंडसेटने बॅटिंगसाठी उतरलाय आणि तेच या मॅच मध्ये करतोय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. चेंडू खावेत आहे. आणखीन एक विकेटचा पतन जो घातक ठरत होता.
अनिकेत बंद्रे परतलाय. एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. जो चांगल्या रिदम मध्ये होता तो मात्र परतलाय. एक पुलचा फटका खेळण्याच्या नादात मात्र एक टॉप पेज लागली आणि शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक चांगला झेल पकडला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. 24 धावा धावफलकर लागलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल ठाकूर. नुकतीच युनायटेड प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसला. मोठी जबाबदारी आहे. टीम प्रेशर मध्ये आहे. 2 गडी बाद झालेत. किशोर मडवीला साथ द्यावी लागेल राहुल ठाकूरची. श्रीकृष्ण देवा एक मातब्बर संघ आहे पण सध्याच्या घडीला प्रेशर मध्ये आहे. कौतुक करावं लागेल आझाद 11 खिरणी टीमचं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स सुरू आहे. कोलबटाप्याचा चेंडू अगदी खोदून करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी कैफ खानच्या माध्यमातून. काय गोलंदाजी सुरू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे कैफ खान. वास्तविक पाहता फुटबॉलचा खेळाडू आहे आणि क्रिकेटमध्ये देखील तितकाच कार्यरत आहे. फुटबॉल या खेळामध्ये खेळत असताना मात्र क्रिकेटचे धडे घेतले. राहुल ठाकूरवर जबाबदारी आहे. जो टीमने विश्वास दाखवलाय प्रकाश मडवी याने आपल्या मजबूत संघामध्ये घेऊन मात्र आपल्या टीमसाठी ॲज अ 2 डाऊन पोझिशन मध्ये पाठवलाय. त्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. राहुल ठाकूरवर जबाबदारी आहे. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अतिरिक्त उसळी आणि तो घात करून गेला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. पॉवर प्ले क्रमांक 2 मार्गस्थ असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेचे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 40 धावा झाल्या होत्या. टीम आझाद 11 खिरणी संघाच्या त्याच दिशेने जावं लागेल. इथे बॅटची एज. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मात्र मिळते. चांगली गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या तरी देखील कैफ खान या गोलंदाजाने चांगलं कमबॅक करून दिलं. एक षटकार जरूर लगवला पण अनिकेतला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल ठाकूरचा तडाखा येतोय. अखेरच्या बॉलवर येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 2 संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकर लागलेत. जाऊया आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला खेळ करत असताना आझाद 11 खिरणे वर्सेस श्रीकृष्ण दिवा 87 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. श्रीकृष्ण देवा टीम 2 गडी बाद 32 या आकड्यावर. उर्वरित आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये जर पाहिलं तर 65 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 65 धावा. 55 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इंदल पटेल. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामधून चेंडू होईल फरार. किशोर अशोक मडवीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार.
तोपर्यंत किशोर मडबी या मैदानात उभा आहे तोपर्यंत श्रीकृष्ण दिवा टीमचा या मॅच वर ताबा आहे. हे मॅच अजूनही ऑन आहे त्यामुळेच चला सामना स्पीडअप करा, जास्त वेळ वाया जातोय. चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 आकड्यावर. 36 धावा दाखल करायला लागलेत. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 37 आकड्यावर. इंदल पटेल जो लेदर क्रिकेट खेळतोय, लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळतोय, पण लेदर क्रिकेट खेळत असताना आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, स्ट्राईक रोटेट केली जाते. हनीफ पटेल यांच्याकडून चूक होते. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. बॅटनी मात्र सिंगल आली आहे, म्हणजेच कॅचची संधी होती ती गमावली आहे हनीफ भाई पटेलने. एका धावांना टीमची धावसंख्या 38. फुलर लेनचा चेंडू आहे, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? गरज नसताना ही विकेट. आमदार चषक गोठिवलीच्या मैदानावर हेच घडलं होतं. कॉलिंग खराब होती, किशोर मडवी बाद झाला होता धावचीच्या स्वरूपात, आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. या मॅच मध्ये देखील खराब कॉलिंग आणि किशोर मडवी पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना तिसरा धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. आता संकट मोचकच्या भूमिकेत कोणाला तरी उभं राहावं लागेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टीम आझाद 11 खेळणे टीमच्या माध्यमातून. आज कुठेतरी गफलत झाली आहे श्रीकृष्ण दिवा टीमची. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अगदी नवीन संघासमोर एक प्रेशर मध्ये गेलाय, पण अजूनही मॅच संपली नाही. अजूनही विश्वास आहे. अनिकेत पाटील सारखा एक धाकड फलंदाज आहे आणि तो नेहमीच संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करताना दिसतोय. तीन गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 आकड्यावर. 38 धावा धावफलकावर लागलीत. 87 धावांचं टार्गेट आहे, भलं मोठं टार्गेट आहे. त्याला पार करत असताना बॅटिंग मध्ये कुठेतरी अडचणी येत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू, वॉटा बॉल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी इनटू द ब्लॉक होल. ला जबाब गोलंदाजी. लेदर क्रिकेटचे प्रशिक्षण धडे घेत असताना आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अचूक टप्प्या भेदक गोलंदाजी पाहायला मिळते इंदल पटेलची. यावेळी देखील अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. एका धावानं टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. तिसरा षटकाचा खेळ इकडे संपलाय. 39 धावा दाखल करलेले. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया या प्रेशर मधून, या थंडगार पाण्यामुळे इथे बॅटिंग मध्ये चालना येईल का, की आझाद 11 खेळणे टीमने पहिल्या बॉल पासून इथे श्रीकृष्ण दिवा टीमला प्रेशर मध्ये आणले. हा प्रेशर कायम ठेवेल का? कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहताय जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 चा हा थरार. ऐकूया एक मधुर गीत. एकोणचाळीस आकड्यावर 18 बॉल मध्ये करायचे 48, म्हणजेच प्रत्येक षटका मागे तुम्हाला 16ची सरासरी राखावी लागेल. मॅच मध्ये पकड निर्माण केली आझाद 11 खेळणे टीमने, पण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत मॅचचा निकाल काय लागेल हे सांगता येणार नाही. हे आहे क्रिकेट. आणि षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी
तौसिफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तौसिफ शेख हनीफभाई पटेल यांचा संघ मात्र कमालीची कामगिरी करतोय. हा सामना जिंकतोय तर थेट सेमीफायनल मध्ये जातोय. दोन्ही टीमला संधी असेल या भव्य दिव्य ट्रॉफी उचलण्याची. त्यासाठी एक पाऊल पुढे जावं लागेल. राहुल थोडासा फंबल झालाय, अनेक डॉट बॉल खेळला, त्यामुळेच प्रेशर मध्ये असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक षटकामागे 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील. अनिकेत पाटीलकडे क्षमता आहे. तौसिफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 4. पहिला बॉल वेगवान चेंडू आहे. खराब लाईन. वाईट +1 अशा 2 बोनसच्या धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41-41. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 41 धावा धावफलकावर लागलीत. $87 धावांचे टार्गेट आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. राहुल ठाकूर आतापर्यंत 8 धावांवर खेळतो आणि त्याचं जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 8 धावा केल्यात. म्हणजे 87 धावा करण्यासाठी सँडी सर हा स्ट्राईक रेट फार घातक ठरेल. तुम्हाला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, एक्सिलेटर दाबावा लागेल, आत्मविश्वास वाढवावा लागेल. जरा ते रोड वरून प्रेक्षक चालले त्यांना विनंती करतोय पटापट चला. डॉट बॉलची सांगता होतीये. इथे देखील क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक लाजबाब चेंडू पाहायला मिळते. खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ पाहायला मिळते. खराब क्रिकेट राहुलच्या माध्यमातून. 8 बॉल तो खेळलाय, फक्त 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. लाजबाब गोलंदाजी सुरू आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टमर मारा ठेवला जातोय. लाजबाब गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला खेळणे टीम कडून. आझाद 11 खेळणे संघ मैदानामध्ये आझादीने क्रिकेट खेळत असताना व्हॉट अ परफॉर्मन्स. लाजबाब परफॉर्मन्स करत असताना थोडीशी बातचीत फार इम्पॉर्टंट असेल. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच पकडली जाते. राहुल ठाकूरचा खेळ संपलाय. चौदा बॉल 46 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 46 धावा. प्रणित पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम प्रणित. यस आमचे मेहुणे प्रणित यांचं आगमन झालंय. क्रिकेटमध्ये इतकी रुची नाहीये पण क्रिकेटची जाण आहे. चला आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. मॅच आता फसली आहे. 14 बॉलचा खेळ बाकी. 14 मध्ये करायचे 46 धावा. काय गोलंदाजी सुरू आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाज जर पाहिलं तर तौसिफ. लाजबाब. नवीन बॅटर नितीन मडवी. पहिलाच बॉल फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. विजयापर्यंत नेलं होतं याच खेळाडूने.
क्षमता आहे, एबिलिटी आहे. मॅच अजूनही ऑन आहे कारण की अनिकेत पाटील आणि नितीन मडवीकडे ती क्षमता आहे. षटकार जरूर आला पहिल्या बॉलवर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 आकड्यावर 47. यावेळी समोरच्या दिशेने लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमारेषे पलीकडे लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना नितीन मडवीचा तडाखा. 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. मॅच ऑन आहे. संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 53 या आकड्यावर. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. अब आएगा माझा. मॅच ऑन आहे. बघूया या मॅच मध्ये काय होत आणि कुठला संघ आपली दादागिरी पेश करतोय. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. बॉल 34 धावांची आवश्यकता. नितीन मडवीचे 2 षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा संजीवनी देत असताना व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग नितीन मडवी. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ इथे होत असताना कैफ खान गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं होतं. आता हे षटक देखील इम्पॉर्टंट असेल. या षटकामध्ये जर सँडी सर 15-16 धावा आल्या तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मजा येईल मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. कैफ खान गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेत पाटील पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप चांगला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अरबाज मुल्लाच्या माध्यमातून. एक खेळाडू अगदी जीवाचं रान करतात या मॅच साठी. आणि बाई पटेल यांचा संघ हा मात्र मैदानामध्ये अक्षरशः भिंगरी लावून सुरू आहे. एक ही मिसफील्ड आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. 11 बॉल 11 मध्ये 33 धावांची आवश्यकता. सामना स्पीडअप करा. आणि बाय वेळेचं बंधन देखील असेल. आजचा दिवस अंतिम दिवस आहे. नितीन मडवी जो 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 12 बॉल मध्ये तब्बल 2 बॉल मध्ये 12 धावा आपल्या नावी जमवतोय तो बॅटर नितीन मडवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैफ खान अगेन्स्ट बॅटिंग करत असताना यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने कमरान येईल. समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका नितीन मडवीच्या बॅट मधून येतोय. लगातारचा 3रा क्रॅकिंग षटकार. बॅटिंग परफॉर्मन्स. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 या आकड्यावर. अजूनही 10 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. नितीन मडवी मैदानाच्या आतमध्ये. चला प्लीज गाडी काढा. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स सुरू आहे. लाजवाब बॅटिंग आपल्या टीम साठी योगदान देत असताना नितीन मडवी हा की फॅक्टर ठरलाय. टीमला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तो यशस्वी होतोय की काय. म्हणूनच म्हटलं जातं की परिस्थितीशी 2 हात करेल. शस्त्र टाकण्याचा विचार नाही. पर्याय नाही आता संपलो तरी, परंतु अर्ध्यातून माघार नाही. सुपर बॅटिंग नितीन मडवीचे 3 षटकार. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सुपर मॅच कैफ खान वर्सेस नितीन मडवी. खोलबट टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळते. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. 9 बॉल 26
9 चेंडू 26 धावा. मॅच ऑन आहे. सुपर मॅच. आज सगळ्यांनाच पैसा वसूल असणारा सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल याकडे लक्ष असेल. अनिकेत पाटील फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल टीम श्रीकृष्ण दिवा संघाला. आता समीकरण जर पाहिलं तर 8 बॉल 8 मध्ये 26 धावांची आवश्यकता. या 2 बॉल मध्ये श्रीकृष्ण दिवा टीमला एक तरी मोठा फटका खेळावा लागेल. संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. या मॅच मध्ये टीम संकटामध्ये आहे, या संकटातून सावरावं लागेल. 8 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. एक एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. मॅच ऑन आहे. टप्प्याचा बॉल फटका इथे इतका चांगला नाहीये. सिंगल मात्र मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचे तब्बल 25 धावा. नितीन मडवीच्या 3 षटकार, अजून एक षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये 20 पेक्षा कमी धावा राहतील. त्यामुळेच ह्या बॉलवर मोठा हिट करणं गरजेचं असणार आहे. गरज आहे धावांची, गरज आहे विजयाची, गरज आहे आपल्या अस्तित्वाची, गरज आहे या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची. सुपर मॅच सुरू आहे. कैफ खानने इम्प्रेस केलाय. या संपूर्ण मॅच मध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन देत असताना नितीन मडवी जो घणाघाती फलंदाजी करतोय, 3 षटकारासह आपल्या टीमसाठी खेळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 25 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, क्षेत्ररक्षण आहे. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल 24 धावा. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला. एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, तिकडे आझाद 11 खेळणेचा डगआउट आहे, तर दुसरीकडे शांतता आहे जिथे श्रीकृष्ण दिवा टीमचा डगआउट आहे. दोन्ही डगआउट मध्ये आपण जर पाहिलं तर आनंद आणि दुःख आहे. बघूया या आनंदामध्ये कोण सामील होतोय आणि दुःखामध्ये कोण सामील होतोय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. करत असताना आता समीकरण आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. म्हणजे या 6 बॉल मध्ये कमीत कमी 4 षटकार, 6 बॉल मध्ये 6 चौकार अशी काही रणनीती आखावी लागेल. विकेट किपर बदलला जातोय. हनी पटेल या टीमचा करता धरता, या टीमचा बॅकबोन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अरबाज पटेल, स्ट्राइक एंडवर नितीन मडवी. भरोसा असेल, विश्वास असेल. 6 बॉल 24 धावा. पहिला बॉल मिस झालाय. पहिली धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना आता समीकरण जर पाहिलं तर 5 बॉल 22, 5 चेंडू 22 धावा. 5-22 इक्वेशन आहे. अचंबित केलंय या टीमने, आझाद 11 खेळणे टीमने. आजची सकाळ मात्र सगळ्यांची झोप उडवली. असा परफॉर्मन्स सँडी सर, सरप्राईज परफॉर्मन्स. हॅट्रिक साठी सोहिल भाई यांच्या वतीने अरबाज साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सोहिल पठान इनकी तरफ से 500 रुपये का नगद इनाम. इथे फटका समोर आहे, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल. मिसफील्ड होतोय तोपर्यंत चेंडू जाईल फरार, सीमारेषा पार चौकार.
4 बॉल 18 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. पण मी कौतुक करेन नितीन मडवीचं ज्या पद्धतीने जो लढलाय. म्हणूनच म्हटलं जातं सँडी सर की मी रडतोय, मी पडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. या नितीन मडवीच्या खेळीला सॅल्यूट आहे. 4 मध्ये 18. यावेळी देखील ऑफ ड्राय केला क्षेत्ररक्षक आहे आणि जी आशा होती ती निराशामध्ये परिवर्तन होत असताना नितीन मडवीचा खेळ संपलाय. ही झुंजवत खेळीला विराम येतोय फलंदाज बाद. तीन बॉल 18 धावांची आवश्यकता. काय परफॉर्मन्स आहे, काय मॅच आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो. आणि फलंदाजीसाठी मयूर वाणी. 3 बॉल मध्ये 18 धावा अनेक वेळा झाल्या सँडी सर. हा कारनामा करण्याची क्षमता तुमच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. विश्वास ठेवावा लागेल. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी जड मध्ये फ्लम एलबीडब्ल्यू. आणखी एक विकेटचं पतन. मयूर वाणीला देखील परतावा लागेल. आता मॅच मध्ये पकड निर्माण केली आझाद 11 खेळणे टीमने. 2 18 धावांची आवश्यकता. कॉन्फिडन्स होता हनीफभाई पटेलचा. ज्या पद्धतीने टॉसच्या वेळी सांगितलं होतं सँडी सर की आम्ही 90-100 पर्यंत जाऊ जर आम्ही गंगाधरवर अटॅक केला तर. आणि तेच घडलं. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आणि 87 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलं. 2 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. बिग मॅन मिस्टर जयेंद्र किसन मडवी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक वर्ष अविरात सेवा केली आहे श्रीकृष्ण दिवा टीमची. आता टीम अडचणीमध्ये आहे. 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. आता चमत्कारच इथे मॅच जिंकू शकतो. जर एखादा चूक केली त्यावर षटकार आला तर नक्कीच मॅचला कलाटणी येईल. क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दोन बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मात्र मिळेल पण ही सिंगल विजयाचा पर्यंत पोहोचू शकणार नाही. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. प्रत्येकाला अचंबित, प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का दिलाय आज आझाद 11 खेळणे टीमने. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, सॅल्यूट आहे तुमच्या परफॉर्मन्सला. आणि बलाढ्य संघ श्रीकृष्ण दिवा संघाला पराजयाच्या अगदी छायेमध्ये घेऊन पोहोचवलाय. आणि हा सामना तब्बल 17 धावाने आपल्या नावी केलाय. टीम आझाद 11 खेळणे टीम पोहोचलाय इथे सेमी फायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कैफ खान. ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला त्याचा आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कैफ खान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. आणि मी विनंती करतोय मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते
विश्वनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि बाय पटेल आज खुश होत असताना सुपर बॅटिंग सुपर परफॉर्मन्स. कैफ खान प्लीज आपण मंचावर या. कैफ खान प्लीज मंचावर या. चला दे विजू दे टी शर्ट दे ना. चला ट्रॉफी आणि कैफ खान ठरला या मैच का मैन ऑफ द मैच. कैफ खान प्लीज आइए. हिंदी में भी बोल सकते हैं हम लोग. नो सर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी तुम्ही या. आपण इंटरव्ह्यू नाही घेणार. चला सँडी सरांना विनंती करतो की नेक्स्ट मॅचचा टॉस तुम्ही करून घ्या. आणि सेमीफायनलचा सामना ऐरोली कोलीवाडा वर्सेस आझाद 11 खेळणे. वेल प्लेड फॅबुलस परफॉर्मन्स. कैफ खान आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. कैफ खान ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. श्रीकृष्ण दिवा टीमला पराभूत करण्यामध्ये. हे सनीप भाई इंटरव्ह्यू घेतील. हनीफ भाई कैफ बोलत नाही पण कशा पद्धतीने तुम्ही सांगाल जो विश्वास तुम्ही दाखवला होता की पहिल्या मॅच मध्ये टॉस झाला त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की यस श्रीकृष्ण दिवा जरी संघ असेल त्यांना पराभूत करण्याची क्षमता आमच्या या 5-5 4-4 फुटाच्या खेळाडूंमध्ये आहे आणि ते तुम्ही करून दाखवलंय. टीमचा परफॉर्मन्स कसा झाला आणि काय सांगाल या मॅच बद्दल. मी तो अगोदर सांगितलं होता का आम्ही 100% हरवणार. ज्या अर्थी डीजे वाजला नाही त्या अर्थी समजलो आम्ही मॅच जिंकलो. बघा डीजे जरी वाजला नाही पण तुमचा परफॉर्मन्स वाजला या स्पर्धेमध्ये. आम्हाला माहिती होतं ना गंगाला जर 20 धावा 15 धावा काढले ना पहिल्या वडीमध्ये ते गंगा संपला. पण आज संघ जिंकलाय सेमीफायनल मध्ये आपला टीम पोहोचलाय. किती आनंद झाला. लय आनंद झाले. छोटी छोटी पोरं आज 17 वर्षाची. एकटा मी 50 वर्षाचा आहे. पोरांना पुढे वाढवतो. 17 वर्ष 22 वर्षाची मुलं सर्व. थँक्यू व्हेरी मच आणि विश यू ऑल द बेस्ट. चला टॉस साठी प्लीज सूर्यकांत मडवी बाला आपला कॅप्टन पाठवा. आणि मी अशोक मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. हॅलो 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 हॅलो. चला टॉस साठी लेजंड खेळाडू अशोक मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन हनीफभाई पटेल आणि हितेश कोटकर. हॅलो हे दोन्ही कॅप्टन प्लीज या टॉस साठी. हनीफभाई टॉस साठी या. वेलकम हितेश आणि हनीफभाई पटेल. अशोक मडवी साहेब यांचे शुभ हस्ते सेमी फायनल क्रमांक पहिली. चला टॉस कॉल कोण करणार आहे. मी बोलतो की मी गावाला आहे. अरे थांब थांबा एक मिनिट. मी बोलतो थांबा एक मिनिट. जो हात निवडेल ज्या हातामध्ये कॉइन असेल तो टॉसचा कॉल करेल. पुढे करा. तसा नाही तू डाव्या बाजूला घे. हॅलो हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. टॉस जिंकला ऐरोली कोलीवाडा सिंग. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षक करू आम्ही पहिला. ज्या पद्धतीने श्रीकृष्ण दिवा टीमला पराभूत केलं आझाद 11 खेळणे टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला.